नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याची आई म्हणजे कावेरी तिला रागात घेऊन आलेली असते आणि ती सयाजीला सगळं सांगत असते की ही मुद्दाम करत असते. हिला काही समजतं का? ही स्वतःचं आयुष्य पणाला लावते, स्वतःचं पायावरती धोंडा मारून घेते. आता त्यावरती ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, तुला माहिती आहे का मी का करत आहे हे? कशाला मला परत परत बोलते? त्यावरती सयाजीराव पण म्हणतो, मुलगी कोणाची आहे? ती माझी मुलगी आणि जे करेल ते योग्यच करेल, मला तिचा अभिमान आहे. आता हे ऐकल्यावरती ऐश्वर्या पण खुर्चीत बसते आणि म्हणते, आता मी रणदिवेंचा बंगला कसा पत्त्यांच्या बंगल्यांसारखा खाली कोसळते की नाही बघा. तेव्हाच इकडे आता जानकीने जो बनवलेला बंगल्यांचा पत्त्यांचा बंगला असतो तो कोसळून खाली पडतो आणि मग जानकी म्हणते, हे असं कसं झालं? तेव्हाच तिथे ऋषिकेश येतो आणि जानकीला म्हणतो की जानकी काय झालंय? त्यावरती जानकी बोलते काही नाही आणि मग ऋषिकेश म्हणतो की लवकरच सौमित्रच्या रूममध्ये ये. त्यावर जानकी म्हणते का? तर ऋषिकेश सांगतो वरती आहे, मग मी सांगतोच. आता इकडे शर्वी खिडकीतनं बघत असते तेव्हाच इथे विक्रांत एका मुलीसोबत बाईकवरनं येतो आणि मग ती मुलगी त्याला सोडते आणि निघून जाते आणि विक्रांतही वरती येतो. तर शरयू खूप रागात बसलेली असते आणि मग विक्रांत तिच्या जवळ येतो, म्हणतो की तू घरीच आहे? त्यावरती म्हणते का? मी कुठे जायला पाहिजे होतं का? म्हणजे तुला रान मोकळंच, कोणासोबत फिरायला, कोणाशी गुलुगुलू बोलायला. त्यावरती विक्रांत म्हणतो, तू अशी का बोलते? तर लगेच ती म्हणते की मी बघितलं ना आता तुला ती सोडवायला आलेली मुलगी. त्यावरती विक्रांत म्हणतो, तू तर अशक्यच आहे. तर दुसरीकडे इकडे ऋषिकेश फोटो काढत असतो तेव्हाच जानकी तिकडे येते आणि मग कामवाली बाई येते आणि म्हणते की जानकी ताई तुमचा फोन वाजत होता. मग ती फोन घेते तर समोरनं कावेरी बोलत असते आणि कावेरी जानकीला म्हणते की मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्यावर जानकी म्हणते की ठीक आहे ना काकू, बोला ना, काय सांगायचं आहे? तेव्हाच ऐश्वर्या तिथे येते आणि जानकीकडनं फोन हिसकावून घेते आणि बघते तर जानकीचा फोन असतो. आणि मग ऐश्वर्या इथे कावेरीला बोलते की तू असं का करते? तिला फोन करून कशाला सांगते? मीच तुला घेऊन जाते ना, तिकडे जाऊनच तू खरं काय आहे ते सगळं त्यांना सांग. तर इथे जानकीचा फोन कट झाल्यावरती ऋषिकेश बोलतो की काय झालं? तर जानकी म्हणते की फोन कट झालाय, कदाचित त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. मग ऋषिकेश म्हणतो जाऊ दे, त्या परत फोन करतील. आणि ऋषिकेश आणि जानकी खाली येतात आणि मग नानांना विचारता की काय झालं नाना? तर नाना सांगतात इथे बघ सारंगने सौमित्राच्या नावाखाली त्याचं नाव लिहून कशी अक्कल लढवली आहे. त्यावरती माई सारंगला म्हणते, हे सगळं तुला करायची अजिबात गरज नाही, तुझ्या लग्नात कसलीही कमी पडणार नाही. तर तेव्हाच इथे ऐश्वर्या आणि कावेरी आलेले असतात आणि मग ऐश्वर्या म्हणते, येऊ का आम्ही? आता त्यांना दरवाजात बघून जानकीला तर धक्काच बसतो की ही इथे का? त्यावरती आता सुमित्राही म्हणते या ना. तर तेव्हाच आता ऐश्वर्या आतमध्ये येते आणि म्हणते की खूप मोठी चूक झाली आहे म्हणून आम्ही इथं आलो आहे. आता ऋषिकेशलाही समजत नाही की नक्की काय चूक झाली. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नक्की काय झालं आहे ते सांग. त्यावरती ऐश्वर्या बॅगमधनं साडी काढते आणि दाखवते की ही साडी फाटलेली आहे, डिफॉल्ट आहे. तर आता ती म्हणते की डिफॉल्ट पीस आहे ना म्हणून तो, नाहीतर मी ठेवून घेतला असता. आणि ती डिफॉल्ट पीस म्हणत मुद्दामच इथे सारंगकडे बघत असते. आता सारंगलाही खूप कसतरी वाटतं की ही असं काय बोलत आहे. आणि मग ऐश्वर्या म्हणते, मी विचार करत होते की बदलून मिळाली असती. तर तेवढ्यात लगेच इथे आजी पण धावतच पुढे येते आणि म्हणते, हो का बदलून नाही मिळणार, लगेच बदलून आणू ना आपण. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, चक्क ही म्हातारी जानकीला झापत आहे, म्हणजे ही आपल्या कामाची आहे, ही आपल्या उपयोगी पडेल. तर लगेच ऐश्वर्या जानकीला म्हणते, तुम्हाला वाईट वाटून देऊ नका, तुम्ही खूप प्रेमाने दिली होती म्हणून मी घेऊन आली. त्यावर ऐश्वर्याची आई पण म्हणते, ही तिकडे घरी कशी बोलत होती आणि ते कशी बोलते. त्यावरती आता ऐश्वर्या आणि जानकी बोलतच असतात. इथेच आजचा भाग संपला. तर इकडे दुसरीकडे आता पुढे बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याची मैत्रीण तिला सांगत असते की तू तुझ्या हाताने स्वतःच्या पायाकुराण पाडून घेत आहे. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हे ऐश्वर्या कोणापुढे झुकणारी नाही, तर समोरच्याला आपल्या पायावर झुकवेल. तर
जानकी आणि ऋषिकेश चाललेले असतात तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की ती ऐश्वर्या म्हणजे काय आहे ते मला काही कळत नाही. त्या दिवशी आपल्यावर किती संतापली होती आणि लगेच रात्री येऊन लग्नासाठी मागणी पण काय घालते आणि सारंग भाऊजी तिला आधी जाऊन भेटले होते. ऐकून ऋषिकेश गाडीच थांबवतो आणि म्हणतो आणि सारंग ऐश्वर्या भेटला होता. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.